नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, समाजकार्य महाविद्यालय चोपडा या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला सोशल वर्क अँड इंट्रोडक्शन, समाजकार्य एक परिचय याविषयी माहिती सांगणार आहे. मित्रहो, ही स्लाइड आपण बघत आहात. काय आपण सांगू शकाल की हे चित्र कोणाचं आहे? निश्चितपणे काही विद्यार्थ्यांना सांगता येत आहे, काही विद्यार्थ्यांना माहीत नाही. हे चित्र लिओनार्दो दी विंची या प्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेले चित्र आहे आणि हे मोनालिसाचं चित्र आहे. या चित्रात मोनालिसा हसताना, स्मित हास्य करताना दिसते आहे. काय मित्रांनो, आपल्याला सांगता येईल की या स्मित हास्याचा अर्थ काय असू शकतो? निश्चितच काही विद्यार्थ्यांना सांगता येईल, काही विद्यार्थ्यांना सांगता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना सांगता येईल ते हास्याचे अनेक वेगवेगळे अर्थ आपापल्या पद्धतीने लावून सांगू शकतील. बस अगदी त्याच पद्धतीने समाजकार्याच्या संदर्भात देखील आपल्याला सांगता येईल. समाजकार्य एक परिचय या विषयावर सांगताना मला सांगावंसं वाटतं की सोशल वर्क लाईक फेमस मोनालिसा स्माईल मीन्स मेनी थिंग्स टू मेनी पीपल. ज्या पद्धतीने आपण ते मागील स्लाइडचं चित्र बघितलं, त्या मोनालिसाचा हास्याचा अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अर्थ सांगतात. त्याच प्रकारे सोशल वर्क किंवा समाजकार्य म्हटलं की अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अर्थ हे सांगता येतील. A common man thinks differently about the social work. सर्वसामान्य माणूस हा समाजकार्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तर्कांनी, वेगवेगळ्या अनुभवाने आपली मतं मांडत असतो. समाजकार्याचा अर्थ तो वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट करत जातो. There are different types of misunderstanding about the social work. समाजकार्याच्या संदर्भात अनेक प्रकारचे गैरसमज समाजात किंवा समाजातील लोकांमध्ये बघावयास मिळतं. अनेक प्रकारचे मतमतांतर, अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारचे मतप्रवाह आपणास लोकांकडून ऐकायला मिळतात. पण यातले बरेचसे हे त्यांच्या गैरसमजुतीतून निर्माण झालेले आहेत असं आपल्याला म्हणावयास हरकत नाही. आता या समाजकार्याच्या मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन, गैरसमजुती कोणत्या हे आपण बघूया. मिसकन्सेप्शन अबाउट सोशल वर्क. सोशल वर्क is a voluntary work, labor and social work. म्हणजे समाजकार्य हे ऐच्छिक करण्याची बाब आहे, किंवा समाजकार्य हे श्रमदानाचं कार्य आहे, किंवा समाजकार्य हे एक वेगळ्याच पद्धतीने करावयाचे सामाजिक कार्य आहे. काही लोकांच्या मते समाजकार्य हे चॅरिटी वर्क आहे, म्हणजे समाजकार्य हे धर्मदायाचं कार्य आहे. काही लोकांना वाटतं की समाजकार्य आणि श्रमदान हे एकच आहे, म्हणजे श्रमदान करणं म्हणजेच समाजकार्य होय. काहींच्या मते सोशल वर्क इज ओनली फॉर सिटी प्रॉब्लेम. त्यांना वाटतं की समाजकार्य हे फक्त शहरी किंवा नागरी लोकांच्या समस्या सोडविण्याकरता केले जाणारे कार्य आहे.
तर काही लोक म्हणतात सोशल वर्क इज ओनली फॉर SC और ST पीपल. त्यांच्या मते समाजकार्य हे फक्त अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या बांधवांसाठी, मागासलेल्या व्यक्तींसाठी केले जाणारे कार्य आहे. काहींच्या मते सोशल वर्क इज इंडिव्हिज्युअल सेंटर्ड ॲक्टिव्हिटी, म्हणजे समाजकार्य ही व्यक्तीच्या वैयक्तिक क्रियांवर आधारलेलं एक कार्य आहे. तर काहींच्या मते सोशल वर्क इज अ सिम्बॉल ऑफ वेस्टर्न कल्चर. त्यांना असं वाटतं की समाजकार्य हे पाश्चिमात्य संस्कृतीचं एक सिम्बॉल किंवा एक निशाणी आहे. बट दिस इज नॉट ट्रू. परंतु मित्र हो, हे सत्य नाही. मग जर हे सत्य नाही तर सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया. सत्य हे आहे की सोशल वर्क इज ॲन प्रोफेशन. समाजकार्य हा एक व्यवसाय आहे. या संदर्भात आपण सांगू शकतो सोशल वर्क हॅज अचीव्ड प्रोफेशनल स्टेटस. आजच्या काळात समाजकार्याला व्यावसायिक दर्जा हा प्राप्त झालेला आहे. सोशल वर्क हा एक व्यवसाय बनलेला आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांचं, त्यांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवू शकतो. सोशल वर्क प्रोव्हाइड्स प्रोफेशनल सर्व्हिस. समाजकार्य हा एक व्यावसायिक सेवा देणारा व्यवसाय आहे. याद्वारा व्यावसायिक सेवा ही गरजू घटकांना पुरवली जाते. सोशल वर्क बेस्ड ऑन सायंटिफिक नॉलेज अँड स्किल. समाजकार्य हे शास्त्रीय अधिष्ठानावरती आणि कौशल्यांवर आधारित आहे. याचा अर्थ समाजकार्याला शास्त्रीय ज्ञान आणि आवश्यक कौशल्य असणं गरजेचं आहे. फॉर सोशल वर्कर सायंटिफिक नॉलेज अँड स्किल इज मस्ट. याचा अर्थ मित्र हो, कोणीही उठून सुटून समाजकार्य करू शकत नाही. तर समाजकार्य करण्यासाठी, समाजकार्य व्यवसाय अंगीकारण्यासाठी, समाजकार्य व्यवसायाच्या माध्यमातून गरजू, बाधित, पीडित लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित स्वरूपाचं शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं आहे. सोबतच या शास्त्रीय ज्ञानातून हस्तगत केलेली कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान किंवा ही कौशल्य BSW किंवा MSWच्या अभ्यासक्रमातून सहजपणे प्राप्त होऊ शकतात. सोशल वर्क हॅज इट्स ओन फिलॉसॉफी. समाजकार्याला त्याचे स्वतःचं एक तत्वज्ञान आहे. म्हणजेच समाजकार्याला स्वतःच्या व्याख्या आहेत, स्वतःची मूल्य आहेत, स्वतःची तत्व आहेत, स्वतःचे इथिक्स आहेत, स्वतःच्या पद्धती आहेत, स्वतःची वैशिष्ट्ये आहे आणि समाज कार्यकर्त्याने कोणत्या परिस्थितीत कसं वर्तन करायचं या संदर्भात सगळे, ज्याला आपण कोड ऑफ इथिक्स म्हणतो, ते देखील आहेत. सोशल वर्क हॅज इन इट्स ओन मेथड ऑफ वर्किंग. समाजकार्याला स्वतःच्या कार्य करण्याच्या निश्चित स्वरूपाच्या पद्धती आहेत. या पद्धतींचा वापर करून किंवा या पद्धतींचा प्रत्यक्ष अवलंब करून समाजकार्यकर्ता व्यक्ती, गट किंवा समुदायाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मदत करत असतो. समाजकार्याच्या व्याख्या या संदर्भात आपण आता विचार करू. डेफिनेशन ऑफ सोशल वर्क. ली PR यांच्या मते सोशल वर्क इज द आर्ट ऑफ चेंजिंग
ह्युमन ॲटिट्यूड. समाजकार्य ही एक अशी कला आहे की ज्याद्वारा मानवी ॲटिट्यूड बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. ॲटिट्यूड याचा अर्थ दृष्टिकोन असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी व्याख्या डी श्वेझनिझके यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात, सोशल वर्क इज अ मेथड ऑफ हेल्पिंग पीपल आउट ऑफ ट्रबल. सोशल वर्क ही एक पद्धती असून ज्याद्वारा लोकांना त्यांच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत केली जाते. लाव्रियफ यांनी 1937 मध्ये जी व्याख्या केलेली आहे ती आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. लॉरियफ असं म्हणतात, अ पर्टिक्युलर वे ऑफ असिस्टिंग पीपल टू मीट देअर पर्सनल अँड सोशल नीड. म्हणजे समाजकार्य ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारा लोकांना त्यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. फ्राइडलँडर डब्ल्यू.ए. यांनी 1955 मध्ये समाजकार्याची एक व्याख्या केलेली आहे. ती आपणास खालीलप्रमाणे सांगता येईल. फ्राइडलँडर यांच्या मते, सोशल वर्क इज अ प्रोफेशनल सर्व्हिस बेस्ड ऑन सायंटिफिक नॉलेज अँड स्किल इन ह्युमन रिलेशन्स टू ऑब्टेन सोशल अँड पर्सनल सॅटिस्फिकेशन अँड इंडिपेंडन्स. याचा अर्थ समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा असून जी शास्त्रीय ज्ञान आणि कौशल्यांवर आधारलेले आहे. या शास्त्रीय ज्ञानाच्या आधाराने, या कौशल्याच्या आधाराने समाजकार्यकर्ता हा व्यक्तीच्या, गटाच्या किंवा समूहाच्या सामाजिक किंवा व्यक्तिशः गरजांचं निराकरण करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या जीवनात समाधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रहो, आता आपण समाज कार्याची वैशिष्ट्ये बघूया, ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल वर्क असं म्हणतो. या समाज कार्याची वैशिष्ट्य कोणती, तर ती आपणास खालीलप्रमाणे सांगता येतील. सोशल वर्क ॲज अ प्रोफेशनल सर्व्हिस. समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे. याचा अर्थ समाजकार्याच्या माध्यमातून लोकांना व्यावसायिक सेवा या पुरवण्यात येतात. सोशल वर्क बेस्ड ऑन सायंटिफिक नॉलेज. समाजकार्य हे शास्त्रीय ज्ञानावर आधारलेलं आहे. याचा अर्थ समाजकार्याला शास्त्रीय अधिष्ठान आहे. समाजकार्य हे शास्त्रीय पद्धतीने केले जातं. समाजकार्यात कला आणि शास्त्रीय ज्ञानाचा अवलंब हा केला जात असतो. सोशल वर्क सर्व्हिस बेस्ड ऑन स्किल ऑफ ह्युमन बिहेवियर. समाजकार्य सेवा ही मानवी वर्तनाच्या संदर्भात समाज कार्यकर्त्याकडे असणाऱ्या कौशल्यांवर आधारित आहे. म्हणजे समाजकार्य सेवा पुरवताना मानवी वर्तनाचे, मानवी वागणुकीचे कांगोरे हे समाज कार्यकर्त्याला ठाऊक असतात आणि त्याचा तो खुबीने उपयोग करून समाजकार्याच्या कौशल्यांच्या आधारे लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत करत असतो. सोशल वर्क सर्व्हिस विथ इट्स फिलॉसॉफिकल बेस. समाजकार्याला तत्वज्ञानाचा आधार आहे. याचा अर्थ समाजकार्य हे त्याच्या विशिष्ट तत्वज्ञानाच्या आधाराने केले जाते. जसं मागच्या स्लाइडमध्ये मित्रहो आपण बघितलं
की समाजकार्याला स्वतःच्या व्याख्या आहेत, समाजकार्याला स्वतःची मूल्य आहेत, समाजकार्याला स्वतःच्या पद्धती आहेत, समाजकार्याला स्वतःचे तत्व आहेत आणि यांचा उपयोग करून समाजकार्यकर्ता समाजकार्य करत असतो. मित्रहो, आपण आता समाजकार्याचे उद्देश हे बघूया. ऑब्जेक्टिव्हज ऑफ सोशल वर्क. समाजकार्याचे उद्देश आपणास खालील प्रकारे सांगता येतील. समाजकार्याला अनेक उद्देश आहेत. व्यापक अर्थाने बोलायचं म्हटलं तर लोकांच्या जीवनात सुख, शांती, समाधान निर्माण करणं आणि लोकांचं परिस्थितीशी समायोजन घडवून आणणं, त्यांच्या गरजांची पूर्तता करणं हे आपणास सांगता येईल. टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इंडिव्हिज्युअल. समाजकार्य हे लोकांच्या किंवा व्यक्तीच्या समस्या सोडवण्याचं कार्य करतं. त्याचप्रमाणे ग्रुप ऑर सोसायटी ऑब्लिक कम्युनिटी म्हणजे समाजकार्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या, गटाच्या किंवा समुदायाच्या गरजांचे निराकरण हे केले जात असते. फॉर सोशल रिफॉर्म ऑर चेंज. समाजकार्य हे सामाजिक बदल किंवा सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं कार्य करतं. फॉर डेव्हलपमेंट. समाजकार्य हे विकासाचं कार्य करतं. फॉर मोटिवेशन. समाजकार्य हे चालना देण्याचं, प्रेरणा देण्याचं कार्य करतं. टू एन्हान्स द पोटेन्सी ऑर एबिलिटी. समाजकार्य हे क्षमता वृद्धिंगत करण्याचं, वाढविण्याचं कार्य करतं. टू मेंटेन ह्युमॅनिटी इन सोसायटी. समाजकार्य हे समाजात मानवतावादाची प्रतिष्ठापना करण्याचं, मानवतावादाला चालना देण्याचं कार्य करतं. टू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. समाजकार्य हे भारतीय संविधानाच्या प्रती आदरभाव व्यक्त करतं. भारतीय संविधानात नमूद केलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, समाजवाद, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता या उच्चतम महान मानवी मूल्यांचं प्रत्यक्षात जीवनात अवलंबण्याचं कार्य समाजकार्याच्या माध्यमातून केलं जातं. टू हेल्प द वीकर सेक्शन. समाज व्यवस्थेतील दुर्बल घटक, सामाजिकरित्या दुर्बल असणारे, आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल असणारे, शारीरिक दृष्टिकोनातून दुर्बल असणारे अशा घटकांना मदत करण्याचं कार्य समाजकार्याच्या माध्यमातून केलं जातं. बेसिक व्हॅल्यूज ऑफ सोशल वर्क. समाजकार्याचे मूलतत्व कोणती हे आपण आता बघूया. मित्रहो, समाजकार्याची मूल्य आपणास खालीलप्रमाणे सांगता येईल. द डिग्निटी अँड वर्थ ऑफ मॅन. समाजकार्यात व्यक्तीचा आत्मसन्मान आणि व्यक्तीची प्रतिष्ठा याला महत्त्व आहे. अपोज्ड टू ऑल टाइप्स ऑफ एक्सप्लॉयटेशन, रिजेक्ट्स द थेरी ऑफ सोशल डार्विझम. समाजकार्य कोणत्याही प्रकारच्या शोषणाला विरोध करतं. त्याच पद्धतीने डार्विनने मांडलेला सिद्धांत मोठा मासा लहान माशाला खातो, म्हणजे मोठा माणूस हा लहान माणसाचं शोषण करतो किंवा त्याच्यावरती अन्याय करतो, त्याची पिळवणूक करतो, या बाबतीतही समाजकार्य त्याला विरोध करतो. बिलीव्स इन द क्रिएटिव्ह कॅपॅसिटी ऑफ मॅन. समाजकार्य हे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेवर विश्वास ठेवतं. प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी करू शकतो. प्रत्येक व्यक्ती काहीतरी निर्माण करण्याची क्षमता घेऊनच जन्माला येतो, या बाबीवर समाजकार्याचा विश्वास आहे. एंडोर्सेस द राईट्स ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन.
समाजकार्य व्यक्तीचा स्वयंनिर्णयाचा सिद्धांत मान्य करतं आणि इंटरडिपेंडन्स ऑफ मॅन अँड सोसायटी व्यक्ती आणि समाज यांच्यामधील परस्परावलंबन मान्य करतं. बिलीव्ज इन कन्स्ट्रक्टिव्ह कोऑपरेशन ओनली समाजकार्य सर्व समुदायातील घटकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करतं. इम्पॉर्टन्स ऑफ लेबर अँड कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ लेझिवर समाजकार्य हे श्रमशक्तीचा आदर करतं आणि त्याच पद्धतीने लोकांना मिळणाऱ्या मुक्त वेळेचा योग्य सदुपयोग करतं. मित्रहो, आता आपण स्कोप ऑफ सोशल वर्क या संदर्भात विचार करूया. याचाच अर्थ समाजकार्याची व्याप्ती असा होतो. रिगार्डिंग द नीड्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन बीइंग समाजकार्याच्या व्याप्ती अंतर्गत नीड्स अँड प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बीइंग याचा अर्थ मानव प्राण्याच्या गरजा आणि समस्या असा होतो. समाजकार्याच्या व्याप्तीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बालकांचा विकास, यूथ डेव्हलपमेंट युवकांचा विकास, वुमन डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट महिलांचा विकास आणि सशक्तीकरण, वेलफेअर ऑफ एजेड वृद्धांचं कल्याण, फॅमिली वेलफेअर कुटुंब कल्याण, लेबर वेलफेअर कामगार कल्याण, अर्बन रुरल अँड ट्रायबल वेलफेअर म्हणजे शहरी ग्रामीण आणि आदिवासी कल्याण, हेल्थ अँड क्लिनिकल डेव्हलपमेंट आरोग्याचा विकास, इंटरनल सोशल सर्व्हिस अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. मित्रहो, आपण आता समाजकार्याच्या पद्धती याबाबत विचार करूया. या वर्तुळात दाखवलेल्या 6 समाजकार्याच्या पद्धती आहेत. त्या कोणत्या ते आपण आता बघूया. या चित्रात दाखवल्याप्रमाणे डायरेक्ट मेथड्स ऑफ सोशल वर्क म्हणजे समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती. आता समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती कोणत्या ते आपण बघूया. समाजकार्याची पहिली पद्धत आहे सोशल केस वर्क, जिला आपण व्यक्तिसहाय्य कार्य या नावाने ओळखतो. समाजकार्याची दुसरी प्रत्यक्ष पद्धत आहे सोशल ग्रुप वर्क, जिला आपण सामाजिक गटकार्य या नावाने ओळखतो. समाजकार्याची तिसरी प्रत्यक्ष पद्धत सोशल कम्युनिटी वर्क, जिला आपण समुदाय संघटन या नावाने ओळखतो. आता सोशल केस वर्क व्यक्तिसहाय्य कार्य म्हणजे काय याबाबत आपण विचार करूया. सोशल केस वर्क यालाच मराठीत व्यक्तिसहाय्य कार्य किंवा व्यक्ती सहकार्य असं म्हटलं जातं. सोशल वर्क इज अ मेथड employed by social worker to help individual find solution to problems of social adjustment that are difficult for individuals to navigate on their own. Social casework is the primary approach and method of social work concerned with the adjustment and development of the individual, and in some instances couple towards more satisfying human relation. In social casework, the relationship between a caseworker and their client is one of support focused on enabling an individual in solving a problem
थ्रू सेल्फ एफर्ट्स. म्हणजे व्यक्ती सहाय्य कार्य ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारा व्यक्ती सहाय्य कार्यकर्ता हा व्यक्तीला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी, त्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मदत करत असतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर व्यक्तीला त्याच्या गरजांची पूर्तता करून त्याचे समस्यांचे समाधान शोधून देऊन त्याला सक्षम बनवण्याची, आत्मनिर्भर बनवण्याची, स्वावलंबी बनवण्याची ही एक प्रक्रिया आहे. समाजकार्याची दुसरी प्रत्यक्ष पद्धत, जिला आपण सोशल ग्रुप वर्क म्हणजे सामाजिक गटकार्य या नावाने संबोधतो, त्या संदर्भात आपण आता बघूया. सोशल ग्रुप वर्क म्हणजे काय? थोडक्यात सोशल ग्रुप वर्क इज अ मेथड ऑफ सोशल वर्क which helps individual to enhance their social functioning through purposeful group experiences and to cope more effectively with their personal, group or community problem. सामाजिक गटकार्य ही एक अशी पद्धत आहे की ज्याद्वारा लोकांचा एक गट निर्माण केला जातो आणि त्या गटाच्या माध्यमातून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न हा केला जातो. समाजकार्याची जी तिसरी महत्त्वाची आणि प्रत्यक्ष पद्धत आहे तिला आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशन या नावाने संबोधतो. आता कम्युनिटी ऑर्गनायझेशन किंवा समुदाय संघटन म्हणजे काय ते आपण बघूया. Community organization is a process by which community identifies needs or objective, takes action, and through this process develops cooperative and collaborative attitudes and practices with the community. समुदाय संघटन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारा समुदायाच्या गरजा या शोधल्या जातात आणि उद्देशांची पूर्तता ही केली जाते. समुदाय संघटन कार्यामध्ये समुदायातील लोक समुदायातील गरजा किंवा त्यांच्या समस्या या शोधून काढतात आणि त्यांच्या निराकरणासाठीच समुदायात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा मोठ्या खुबीने उपयोग करून त्यांची पूर्तता करतात. मित्रांनो, आता आपण थोडक्यात इनडायरेक्ट मेथड ऑफ सोशल वर्क, समाजकार्याच्या अप्रत्यक्ष पद्धती कोणत्या याबाबत विचार करू. समाजकार्याच्या इनडायरेक्ट मेथड म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती आपणास खालीलप्रमाणे सांगता येतील. पहिली पद्धत आहे सोशल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सामाजिक प्रशासन. दुसरी समाजकार्याची अप्रत्यक्ष पद्धत आहे सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधन. तिसरी समाजकार्याची अप्रत्यक्ष पद्धत आहे सोशल ॲक्शन म्हणजे सामाजिक कृती. सोशल ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबत आपणास असं सांगता येईल, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन इज अ प्रोसेस थ्रू विच सोशल पॉलिसी इज ट्रान्सफॉर्म्ड इन सोशल सर्व्हिसेस. इट इन्व्हॉल्व्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट एजन्सीज. This definition, of course, encompasses the idea that administration is the process of transforming policies into action program. याचा अर्थ थोडक्यात सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, समाज कल्याण प्रशासन ही एक अशी पद्धती आहे की ज्याद्वारा सामाजिक धोरण हे सामाजिक कार्यक्रमांमध्ये परावर्तित केले जाते. तिसरी जी पद्धत आहे ती आहे सोशल रिसर्च. ही समाजकार्याची एक महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष पद्धती आहे. सोशल रिसर्च. सोशल रिसर्च is a method used by social scientists
and researchers to learn about people and societies so that they can design products, public services that cater to various needs of people. सामाजिक प्रश्नांची, गरजांची सोडवणूक करण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याकरिता अपेक्षित असणारी आकडेवारी, सांख्यिकीय माहिती व अन्य आवश्यक माहिती, तथ्य संकलित केली जातात. त्यामुळे वस्तुस्थिती व आवश्यक गरज याबाबतचे सुयोग्य आकलन होते व कार्य योग्य दिशेने करण्यास सोयीचे होते. मित्रहो, आता आपण समाजकार्याची कार्य कोणती हे बघू. फंक्शन्स ऑफ सोशल वर्क. समाजकार्याची कार्य मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत प्रमाणात आहेत, पण त्यातल्या त्यात काही महत्त्वपूर्ण बाबींचा आपण या ठिकाणी विचार करू. फंक्शन्स ऑफ सोशल वर्क. ट्रीटमेंट, उपचार. समाजकार्याच्या पद्धतींद्वारे उपचार हे केले जातात. उपचार हे सामाजिक समस्यांवर किंवा व्यक्तीच्या स्वतःच्या आवश्यक असणाऱ्या गरजांवर अथवा समस्यांवर असतात. रिफॉर्म ऑर चेंज. समाजकार्याच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, किंबहुना समाज आहे त्यापेक्षा अधिक चांगला व्हावा, जगण्यायोग्य व्हावा, राहण्यालायक व्हावा यासाठी प्रयत्न केला जातो. प्रिव्हेन्शन, प्रतिबंध. समाजकार्याच्या माध्यमातून समाजात असलेल्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, रिवाज, प्रथा, परंपरा, मूल्य, संस्कार, धारणा इत्यादी बाबींना अवरोध करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला जातो. डेव्हलपमेंट. समाजकार्याच्या माध्यमातून सामाजिक घटकांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. कन्स्ट्रक्टिव्ह. समाजकार्य हे बांधणीत्मक स्वरूपाचे आहे. समाजकार्याच्या माध्यमातून समाज हा संघटित करून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकत्र समाज, संघटित समाज हा विकासाच्या दिशेने निश्चितपणे पावलं टाकत असतो. धन्यवाद.